गुढी. गुढी म्हणजे विजय, आनंद आणि नवीन वर्षाचं प्रतीक. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे. आपण गुढी उभारतो, नवीन वर्षाचं स्वागत करतो. ही गुढी आपल्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणते. नमस्कार, मी रुपाली. रुपाज फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज बनवते श्रीखंड. त्यासाठी लागणारं आपल्याला 2 वाटी श्रीखंड लागेल. थोडं कमीच आंबट आहे. आणि आता आपण ते एका कापडामध्ये पातेलं ठेवलं, त्याच्यावरती स्वच्छ एक कापड घेतला आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊ. पूर्ण दही टाकून घेतलं. आता त्या कापडाची गाठ बांधून घ्यायची, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते निथळत राहील. आणि टाईट अशी गाठ मारू. त्याला गाठ बांधून घेते आणि खाली पातेलं वरती चाळणी आणि त्याच्यावरती ते ज्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आपण ते ठेवलं आणि त्याच्यावर एखादं ओझं काहीतरी ठेवून द्यायचं, म्हणजे ते गळत राहील त्यातलं पाणी. किंवा मी खिळ्याला अडकवलं, त्याने पण थेंब 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 सारखं पाणी गळते त्यात आतमध्ये जे पाणी असेल ते. हे 5-1 तास मी अडकवून ठेवलेलं होतं. आता त्यातलं पूर्ण पाणी निघालं, जवळपास पूर्णच निघालं. आता एका बाउलमध्ये काढून घेते. छान सॉफ्ट झालं ते. आता साखर घेतली मी 1 वाटी, ती मिक्सरमधून बारीक काढून घेते. वेलच्या घेतल्या 2 आणि दूध घेतलं थोडं कोमट. त्याच्यामध्ये केसरचे धागे टाकते. आणि मिक्स करून हे थोडा वेळ भिजू देते. हे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये बारीक केलेली साखर ही तुम्हाला जेवढी गोड लागेल त्यानुसार. वेलची पूड घातली. परत मिक्स करते. आता केसर जे दुधामध्ये टाकलेलं होतं ते टाकून घेते. आणि मिक्स करून घेते. सुंदर कलर आला त्याला. 4 काजू घेतले, 4 बदाम घेतले आणि हे चॉपरमधून काढून घेते. बारीक बारीक ड्रायफ्रूट्सच्या चॉपरने काढते ते. अगदी बारीक पडते त्याने मस्त. आणि मिक्स करून घेऊ. आता हे एका बोलमध्ये काढून घेते. त्यामध्ये बारीक केलेले काजू आणि बदाम वरून गार्निशिंग करते आणि केसर टाकते थोडंसं, म्हणजे सुंदर दिसेल. तर तयार आहे श्रीखंड. इथपर्यंत पोहोचले असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीसोबत.